नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता यावर्षी बऱ्याच पिकाचे हमी भाव शासनाने काय केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. आणि मग ज्या शेतकऱ्याकडं जे पिकं आहेत, समजा मग तुमचा हे असेल, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, आहे का नाही, हे असे कापूस असेल, असे हमी भावाने पिकं घालण्यासाठी काय केलेले आहेत, शासनाने जाहीर केलेले हमी भावा ने प्रमाणे नोंदणीही चालू आहे. आणि कापसाचे भावसुद्धा काय केलेले आहेत, चांगले आहेत यावर्षी. ते कापूससुद्धा शेतकरी काय करत आहेत, हमी भाव भेटल्यामुळं मग घालत आहेत. मग असंच एक पीक आहे, आपल्याला म्हणावं लागेल की मका पीक आहे ते. आणि मग मका पिकाचे सुद्धा काय केलेलं आहे, यावर्षी हमी भाव जाहीर केलेला आहे. आणि हमी भाव जाहीर केलेला असल्यामुळं मग ज्या शेतकऱ्या मका पिकवतात, उत्पन्नाची मक्याचं उत्पन्न घेतात, त्या शेतकऱ्यासाठी एक चांगली आनंदाची बाब अशी म्हणावं लागेल. कारण त्यांच्यासाठी हमी भाव जाहीर केलेला आहे ₹2400. आणि मग ₹2400 हमी भाव जाहीर केलेला असल्याने त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, जे उत्पादन घेतात त्याचे मग इतरत्र न घालता काय करायचं आहे, ज्या ठिकाणी शासनाचे अधिकृत केंद्र असतील किंवा मग थोडंसं काय करायचं आहे, सध्या तरी 2500 भाव भेटत नसेल तर थोडं थांबून मग काय करायचे आहे, आपल्या मकाची विक्री करायची आहे. आहे का नाही, सध्या पाठीमागं ₹1500-1600 मका होते. मग त्याच्यात शासनाने हस्तक्षेप करून काय केलेलं आहे, ₹2500 चा भाव काय केलेला आहे, जाहीर केलेला आहे. असं सर्वच बऱ्याच पिकाची काय केलेलं आहे, हमी भाव जाहीर केलेले आहेत. आणि त्यामुळं मग शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. काही ना काही यावर्षी खूप वातावरणात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टी, त्याच्यानंतर पूर परिस्थिती, त्याच्यानंतर बरेच शेतकऱ्यांचं पिकंही वाहून गेलेली आहेत. पिकात पाणी साचलं आहे. कोंबळून उमळून गेलेले आहेत. त्यामध्ये मग शासनाने पिकाचे हमी भाव जाहीर केले आहेत. आणि मग हमी भावाने काय होणार आहे, शेतकऱ्यांना तो माल विकण्यासाठी काय होणार आहे, साधन म्हणून एक तो त्याचा भाव आहे तो शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी मग मक्याचा भाव यावर्षी काय झालेला आहे, ₹2400 काय केलेला आहे, शासनाने केलेला आहे. आणि जे शेतकरी मका पिकवतात, जे शेतकरी मका उन्हाळी लावतात, पावसाळी लावतात, आहे का नाही, दुबारा पीक घेतात मकाचं, तसंही चालतं काही भागामध्ये. त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणावं लागेल. त्यांनी काय करायचं आहे, आपले ₹2400 हमी भावाने मका जाणार आहे. मग काय करायचं आहे, ₹2400 हमी भाव काय केलेला आहे, शासनाने जाहीर केलेला आहे. त्यामुळं मग घाई गडबड न करता विकायची, काय करायचं आहे, घ्यायला लागल्या, शासन खरेदी करायला लागल्यानंतर काय करायचं आहे, आपली मका विक्री करायची आहे. अशी विविध पिकं आहेत, तुम्ही पाहताल असतात, सोयाबीन आहे, कापूस आहे, अशा सगळ्या पिकाचे हमी भाव शासनाने जाहीर करून त्याची खरेदी विक्री चालू केलेली आहे. मग मकाची सुद्धा काय केलेली आहे, असेच मकापासून विविध प्रकारचे प्रोडक्ट बनतात, आहे का नाही. त्यामुळं मग काय केलेलं आहे, मकाचे सुद्धा हमी भाव या वर्षीपासून जाहीर केलेले आहेत. इथून पाठीमागं मकाचं नव्हता. मकाला 1800, 1600, ₹1700 असा भाव होता. शेतकऱ्यांनी मका पिकवली तरी पण शासनाने आता हमी भावच काय केलेला आहे, ₹2400 जाहीर केलेल्यामुळं काय केलं, हक्काचा भाव जे आहे ते काय होणार आहे, शेतकऱ्यांना मिळणार आहे. या वर्षीपासून मग कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःकडे मका असलेली घाई गडबड वगैरे करायची नाही. विक्रीसाठी ₹2400 हमी भावाने शासनाने जरी नाही खरेदी केला तरी आडतवाले वगैरे ते काय होणार आहेत, आपल्या कोणत्या भावाने ₹2400 प्रति क्विंटल याप्रमाणे आपली मका विक्री करायची आहे. शासनाने जो हमी भाव जाहीर केला आहे, त्या हमी भावाने हे एक दिलासादायक बाब शेतकऱ्यांसाठी असे आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद.